मध्ये ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड बघितलं. त्या ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड मध्ये आपण बघितलं की नायट्रस ऍसिड रिॲक्ट्स डिफरंटली विथ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. ठीक आहे. तर इथे आपण दोन रिॲक्शन बघितले की नायट्रस ऍसिड प्रायमरी अमाइन बरोबर रिॲक्ट होणे बघा RNH2. नायट्रस ऍसिड आपण लिहिताना कसं लिहितो NaNO2 plus 2HCl at 273 to 278 केल्विन. हा देताना आपल्याला देताना काय देतो RN2 प्लस आणि X मायनस हा आपल्याला प्रोडक्ट देतो आणि दोन वॉटर मॉलिक्यूल NaCl बाहेर पडतो. दोन वॉटर मॉलिक्यूल आणि NaCl काय होतं तर बाहेर पडतो. ह्याला आपण काय म्हणतो अल्किल डायझोनियम क्लोराइड. पण हा जो अल्किल डायझोनियम क्लोराइड असतो हा अनस्टेबल असतो. अल्किल डायझोनियम क्लोराइड हा काय असतो अनस्टेबल असतो. तो जर आपण अरोमॅटिक अमाइन घेतला, कोणता अमाइन घेतला अरोमॅटिक अमाइन जर घेतला तर अरोमॅटिक अमाइन जेव्हा आपण नायट्रस ऍसिड बरोबर रिॲक्ट करतो, अरोमॅटिक अमाइन जेव्हा आपण नायट्रस ऍसिड बरोबर काय करतो रिॲक्ट करतो at 273 to 278 केल्विन कोल्ड कंडिशन, थंड कंडिशन असते त्यावेळी सेम होतं डायझोनियम ग्रुप फॉर्म होतो. म्हणजे तर काय येणार आहे C6H5 N ट्रिपल बॉन्ड N. ह्या N वरती प्लस असतं आणि Cl वरती काय असतं मायनस असतं. परत बाय प्रोडक्ट आहे तसे 2H2O प्लस काय येणार आहे NaCl. हा आपल्याला बेन्झीन डायझोनियम सॉल्ट मिळतं. हे आपल्याला काय मिळतं बेन्झीन डायझोनियम काय मिळतं तर सॉल्ट मिळतं. आता ही बेन्झीन डायझोनियम सॉल्ट ही स्टेबल असते. हे बेन्झीन डायझोनियम सॉल्ट स्टेबल असते का तर ही रेझोनन्स दाखवते. तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर कोणते कोणते दाखवते इथं N लिहिते, इथं ट्रिपल बॉन्ड N Cl मायनस इथं N काय लिहिते तर हा इथं शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथं शिफ्ट, इथं काय येणार आहे हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर हे बघा हा बॉन्ड इथं डबल बॉन्ड N आला, इथं डबल बॉन्ड आला तर N इथं काय आलं Cl मायनस आणि ह्यावरती चार्ज काय आला तर प्लस, कारण हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला. ठीक आहे. जेव्हा हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो, हे बॉन्ड आहे तशी शिफ्ट, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर हा जो बॉन्ड आहे हा वरती शिफ्ट होतो. म्हणजे ह्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्या कार्बनची काय होते कमी होते. म्हणजे तर काय येणार आहे C6H5 हा इथं बॉन्ड येणार आहे, हा इथं आहे कसा हा डबल बॉन्ड N, इथं NCl काय येणार आहे मायनस. ह्यावरचा प्लस चार्ज गेला कारण ते इलेक्ट्रॉन्स आले, पण हा बॉन्ड शिफ्ट झाला तर ह्यावर प्लस चार्ज नको येतो पण ह्याला परत काय आला प्लस चार्ज. परत हा बॉन्ड इथं काय झाला शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला की परत आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये मिळतं की हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय, हा बॉन्ड इथं काय झालाय शिफ्ट झालाय आणि ह्यावरती काय येणार आहे प्लस चार्ज, कारण हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर डबल बॉन्ड NaCl मायनस. परत बघा आता काय होतंय हा बॉन्ड जो इथं शिफ्ट झालाय ह्यावरती लोन पेअर येतो, तर जेव्हा हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो तेव्हा हा बॉन्ड इथं काय होतो शिफ्ट होतो आणि परत हा बॉन्ड इथं काय होतो शिफ्ट होतो. म्हणजे परत इथं मिळताना रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये काय मिळणार C6H5 इथं एक बॉन्ड इथं एक बॉन्ड, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला N, परत ट्रिपल बॉन्ड आला, परत ह्यावरती प्लस चार्ज आला, परत इथं N इथं काय येणार आहे तर Cl काय येणार आहे Cl काय येणार आहे तर मायनस येणार आहे. हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर समजतोय का बघा, हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर समजतोय का बघा.
हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे बघा. हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय, हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय, हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय, म्हणजे ही रेझोनन्स स्टॅबिलिटी. ऍक्च्युली हा जो डायझोनियम ग्रुप आहे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, त्यामुळे हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला. मग जर हा बॉन्ड इथं शिफ्ट आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट होत आहे म्हणजे नायट्रोजनवर चार्ज काय येणार आहे, प्लसच येणार, चेंज होणार आहे. नायट्रोजनवर चार्ज काय येणार, प्लस. नायट्रोजनवर चार्ज काय येणार आहे, प्लसच येणार. ठीक आहे. मग हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, डबल बॉन्ड आला, परत हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, तर इथं काय येणार आहे, प्लस चार्ज येणार आहे. परत बघा इथं प्लस चार्ज आला, परत हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर इथं काय येणार आहे, प्लस चार्ज येणार आहे. परत हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर इथं बॉन्ड येणार आहे. आणि बघा जेव्हा हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो तेव्हा हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो आहे तसं. हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर मध्ये हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय, हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय असं दिसतं. आपल्याला असं दिसतं की जी बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आहे तो बेन्झीन डायझोनियम सॉल्ट सी बेन्झीन diazonium salt is benzene diazonium chloride undergo resonance and creates stability. रेझोनन्स झाल्यामुळे तो काय असतो, स्टॅबिलिटी प्रोड्यूस करतो. आणि स्टॅबिलिटी जरी त्याची प्रोड्यूस झाली असेल तर आपण असं म्हणू शकतो की तो कसला प्रोडक्ट आहे, तर तो काय म्हणतो आपण त्याला, इंटरमिजिएट प्रोडक्ट आहे. जो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे तो काय आहे, इंटरमिजिएट प्रोडक्ट आहे. कारण तो स्टार्टिंग मटेरियल म्हणून वापरून आपण त्यापासून खूप सारे रिएक्शन्स कॅरी आउट करू शकतो आणि खूप सारे प्रोडक्ट्स काय करू शकतो, तर ऑब्टेन करू शकतो. बघा की जो अरोमॅटिक बेन्झीन डायझोनियम सॉल्ट असतं ते स्टेबल असतं. काय असतं ते, स्टेबल असतं. हा, आणि जो बेन्झीन डायझोनियम सॉल्ट जो आपल्याला फॉर्म होतो तो कलरलेस असतो, क्रिस्टलाइन सॉलिड असतो. काय असतो, क्रिस्टलाइन सॉलिड असतो. आता हा कोल्ड कंडिशनला फॉर्म होतो, हॉट कंडिशनला हा अनस्टेबल असतो. हा जो बेन्झीन डायझोनियम सॉल्ट जो रेझोनन्स काय करतो, क्रिएट करतो. काय करतो, रेझोनन्स क्रिएट करतो. त्या रेझोनन्समुळे काय क्रिएट होते, तर स्टॅबिलिटी. रेझोनन्स क्रिएट झाल्यामुळे काय क्रिएट होते, तर स्टॅबिलिटी अचीव होते. ड्यू टू इट्स रेझोनन्स स्टॅबिलिटी, रेझोनन्स स्टॅबिलिटी अचीव झाल्यामुळे, बघा मी काय म्हणतेय, रेझोनन्स स्टॅबिलिटी अचीव झाल्यामुळे आपण हा इंटरमिजिएट कंपाऊंड म्हणून काय करू शकतो, तर यूज करू शकतो. बघा हा कोण आहे, ॲनिलीन. ॲनिलीन जेव्हा आपण कशाबरोबर ट्रीट केला, ॲनिलीन जेव्हा आपण सोडियम नायट्राइट आणि HCl म्हणजे नायट्रस ऍसिड, सोडियम नायट्राइट आणि HCl म्हणजे काय, नायट्रस ऍसिड बरोबर जेव्हा ट्रीट केलं कोल्ड कंडिशनला तर बेन्झीन डायझोनियम क्लोराइड मिळालं. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड काय दाखवतो, रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतो. रेझोनेटिंग स्ट्रक्चर असल्यामुळे हा स्टेबल आहे. अल्किल बेन्झीन, हे बघा अल्किल डायझोनियम, अल्किल डायझोनियम क्लोराइड किंवा हॅलाइड is more stable than what is more stable than alkyl diazonium halide is more stable than alkyl diazonium what, it is more stable than what, alkyl diazonium halide. and सॉरी अल्किलच लिहिलं का, सॉरी हा अरिल लिहायला पाहिजे, अरिल म्हणजे अरोमॅटिक ग्रुप, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. अरिल डायझोनियम क्लोराइड म्हणजे हा अरोमॅटिक ग्रुपला डायझो ग्रुप असणार, अरोमॅटिक ग्रुपला डायझो ग्रुप असलेला हा मोर स्टेबल आहे. कशापेक्षा, तर अल्किल म्हणजे हा वरच्या ग्रुप पेक्षा. आणि हा अरिल डायझोनियम हॅलाइड जो आहे हा आपण इंटरमिजिएट म्हणून वापरतो आणि ह्यापासून खूप सारे प्रोडक्ट्स काय करू शकतो, तर ऑब्टेन करू शकतो. आता मी हे जे बेन्झीन डायझोनियम सॉल्ट फॉर्म झालेले आहेत, ह्या बेन्झीन डायझोनियम सॉल्टचे काय बघते, तर रिएक्शन्स बघते. काय बघते, रिएक्शन्स बघते. ओके, नाउ जो काही रिएक्शन आहे अरिल डायझोनियम सॉल्ट, हे बघा अरिल डायझोनियम सॉल्ट आम्ही बेन्झीन डायझोनियम हॅलाइड म्हणते, तर मला ती सवय झाली आहे बेन्झीन डायझोनियम हॅलाइड म्हणायची त्याला. हा, तर बेन्झीन डायझोनियम हॅलाइड हे काय करतात, हे दोन टाइप ऑफ रिएक्शन दाखवतात. हे काय करतात, दोन टाइप ऑफ रिएक्शन दाखवतात. पहिला आहे ज्यामध्ये ऍझो ग्रुप म्हणजे हा एन ट्रिपल बॉन्ड एंड जो आहे, एन ट्रिपल बॉन्ड एंड हा काय होतो, रिमूव्ह होतो. आणि दुसऱ्यामध्ये काय आहे, तर
ग्रुप रिमूव्ह होत नाही आणि डाईज फॉर्म होतात. काय फॉर्म होतात तर डाईज, कलरफुल डाईज. जो आपण बेन्झीन डायझोनियम हॅलाइड फॉर्म केलं, आता त्या बेन्झीन डायझोनियम हॅलाइडच्या आपण काय बघतोय, प्रॉपर्टीज बघतोय. काय बघतोय तर केमिकल प्रॉपर्टीज बघतोय. बेन्झीन डायझोनियम हॅलाइडचे आपण काय बघतोय तर बेन्झीन डायझोनियम हॅलाइडचे आपण केमिकल प्रॉपर्टीज बघतोय. बघा एक पर्टिक्युलरली इथं बघा काय लिहिलंय, अरिल डायझोनियम हॅलाइड undergo two type of reactions. किती टाइप ऑफ रिएक्शन्स दाखवतो, टू टाइप्स ऑफ रिएक्शन. पहिली आहे कोणती, पहिली काय असणार आहे, अरिल डायझोनियम हॅलाइड अंडरगो टू टाइप्स ऑफ रिएक्शन. फर्स्ट वन इज रिमूव्हल ऑफ डायएझो ग्रुप, रिमूव्हल ऑफ डायएझो ग्रुप. आणि दुसरा आहे रिटेन्शन ऑफ. ओके, रिएक्शंस इन्वॉल्विंग रिमूव्हल ऑफ, रिएक्शंस इन्वॉल्विंग रिमूव्हल ऑफ व्हॉट, रिएक्शंस इन्वॉल्विंग रिमूव्हल ऑफ डायएझो ग्रुप. रिएक्शंस इन्वॉल्विंग रिमूव्हल ऑफ डायएझो ग्रुप मध्ये सगळ्यात पहिला आपण कोणती रिएक्शन बघूया, सॅन्डमियर्स रिएक्शन. कोणती रिएक्शन बघूया, सॅन्डमियर्स रिएक्शन. या सॅन्डमियर्स रिएक्शन मध्ये काय होतं बघा, जो आपला अरिल डायएझोनियम हॅलाइड आहे, अरिल डायएझोनियम हॅलाइड जो आहे, द अरिल डायएझोनियम हॅलाइड इज ट्रीटेड, अरिल डायएझोनियम हॅलाइड इज ट्रीटेड with hydrogen halide in presence of cuprous halide. Hydrogen halide is treated with hydrogen halide in presence of cuprous halide. मग आता हायड्रोजन हॅलाइड म्हणजे कोण असतो, HCl in presence of cuprous chloride and or HBr, hydrogen bromide in presence of cuprous bromide, in presence of what, cuprous bromide. or potassium cyanide, potassium cyanide in presence of what, cuprous cyanide. Aryl diazonium halide is treated with hydrogen halide in presence of cuprous halide or potassium cyanide in presence of cuprous cyanide to give halobenzene, to give halobenzene और सायनोबेन्झीन. हॅलोबेन्झीन किंवा आपल्याला काय मिळतं, सायनोबेन्झीन, हॅलोबेन्झीन और सायनोबेन्झीन. अँड नायट्रोजन गॅस, अँड व्हॉट, नायट्रोजन गॅस इज लिबरेटेड, नायट्रोजन गॅस इज liberated, is called what, सॅन्डमियर्स रिएक्शन. त्या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणतो, सॅन्डमियर्स रिएक्शन. त्या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणतो, सॅन्डमियर्स रिएक्शन. आता इथे रिएक्शन बघा, सगळे वेगवेगळे सांगतो. तुम्ही एक काय घेतला, बेन्झीन डायझोनियम हॅलाइड घेतला, मग इथं मी काय लिहिते, N2+ आणि X काय लिहिते मायनस. हा बेन्झीन डायझोनियम हॅलाइड आहे, ह्याला तुम्ही हायड्रोजन क्लोराइड बरोबर रिएक्ट करताय इन प्रेझेन्स ऑफ क्युप्रस क्लोराइड. हे बघा, हा हायड्रोजन क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ क्युप्रस क्लोराइड ही कंडिशन सॅन्डमेयर रिएक्शनची आहे, कारण सॅन्डमेयर ज्या सायंटिस्टने सांगितलेलं होतं. ह्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होते म्हणजे हा एवढा पार्ट, हा पूर्ण एवढा पार्ट जो आहे हा रिमूव्ह होतो आणि हा H+ आणि Cl- हा Cl इथे आत येतो, म्हणजे C6H5 इथं Cl येणार, काय येणार आहे, Cl. आता बघा, नायट्रोजन गॅस काय होणार आहे, लिबरेट, N2 बाहेर पडणार, राहिलं काय, हा हायड्रोजन आणि हा
हॅलोजन म्हणजे काय बाहेर पडणार HX म्हणजे काय फॉर्म झालं तर क्लोरोबेन्झीन. कोण फॉर्म झालं क्लोरोबेन्झीन. हा इथं कोण होता बघा, हा इथं कोण होता बेन्झीन डायॲझोनियम हॅलाइड. बेन्झीन डायॲझोनियम काय आहे तर हॅलाइड आहे. आता बघा नेक्स्ट नेक्स्ट बघा परत बेन्झीन डायॲझोनियम बेन्झीन डायॲझोनियम halide is treated with hydrogen bromide. कोणाबरोबर ट्रीट करतो हायड्रोजन ब्रोमाइड in presence of cuprous bromide. is treated with hydrogen bromide in presence of cuprous bromide. तर हा पूर्ण ग्रुप जो आहे हा रिमूव्ह होतो. म्हणजे इथं फॉर्म होताना काय होणार आहे C6H5 इथं काय येणार आहे Br. परत नायट्रोजन गॅस काय होणार आहे लिबरेट प्लस इथं बघा हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन कंबाईन होण्याने काय बनणार HX बाहेर पडणार. म्हणजे इथं फॉर्म होताना काय फॉर्म झालं तर ब्रोमोबेन्स. फॉर्म होताना काय फॉर्म झाला ब्रोमोबेन्स. पण हा पर्टिक्युलरली काय आहे N2 प्लस आणि X मायनस हा बेन्झीन डायॲझोनियम हॅलाइड आहे. ह्याला आपण कोणाबरोबर ट्रीट केलं पोटॅशियम सायनाइड बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये क्युप्रस सायनाइडच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये क्युप्रस सायनाइडच्या प्रेझेन्स मध्ये आणि त्याला हीट केलं तर हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होतो. हा पूर्ण ग्रुप काय होतो रिमूव्ह होतो आणि इथं सायनाइड ग्रुप येतो. हा सायनाइड ग्रुप इथं जाता हा रिप्लेस म्हणून काय मिळणार आहे C6H5. इथं काय येणार आहे Cn प्लस नायट्रोजन गॅस बाहेर पडणार प्लस पोटॅशियम आणि हॅलोजन KX. हा आपल्याला काय मिळाला सायनोबेन्झीन. काय मिळणार आहे सायनोबेन्झीन. When a reaction takes place in presence of hydrogen halide and cuprous halide, benzene diazonium halides gets converted into halobenzene and nitrogen gas is liberated. नायट्रोजन गॅस काय होते लिबरेट होते. जेव्हा तुम्ही HCl CuCl वापरलाय HBr CuBr वापरलाय आणि KCN CuCN वापरलाय तर हे सँडमेर्स रिएक्शनचे कंडिशन्स आहेत. कोणाचे कंडिशन्स आहेत हे सँडमेर्स रिएक्शनचे कंडिशन्स आहेत. कोणाचे कंडिशन्स आहेत सँडमेर्स रिएक्शनचे. जेवढे काही मी रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिमूव्हल ऑफ डायॲझो ग्रुप सांगणार आहे ते सगळे सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. ते सगळे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. कोणते रिएक्शन्स आहेत ते सगळे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि एक लक्षात घ्या की जे क्लोरोबेन्झीन मिळेल किंवा जे ब्रोमोबेन्झीन मिळेल किंवा जे सायनोबेन्झीन मिळेल ह्या मेथडनं इट विल गेट अ गुड यील्ड. कसली यील्ड आहे याची यील्ड काय आहे गुड. गुड यील्ड म्हणजे जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात मिळेल. आता सेम सेकंड टाइप ऑफ रिएक्शन म्हणते सँडमेर्स रिएक्शन नंतर नेक्स्ट रिएक्शन कोणती तर गटरमॅन-स्कच रिएक्शन किंवा गटरमॅन्स रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन कोणती आहे तर गटरमॅन्स रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन गटरमॅन्स रिएक्शन. या गटरमॅन्स रिएक्शन पासून आपण एकतर क्लोरोबेन्झीन किंवा काय बनवू शकतो ब्रोमोबेन्झीन. कसं काय कंडिशन चेंज होते बघा when बेन्झीन डायॲझोनियम हॅलाइड म्हणजे कोण N2 प्लस X काय आहे मायनस. when बेन्झीन डायॲझोनियम हॅलाइड is treated benzene diazonium halide is treated with what benzene diazonium halide is treated with hydrochloric acid in presence of copper powder. बघा हा कॉपर पावडर वापरली आपण. काय वापरली कॉपर पावडर. जर आपण क्युप्रस ब्रोमाइड वापरलं असतं ही सेम रिएक्शन सँडमेर्स रिएक्शन बनली असती. पण जेव्हा मी कॉपर वा पावडरच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोजन क्लोराइडला बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड हॅलाइड बरोबर रिएक्ट करतो ह्या रिएक्शन्सला आपण गटरमॅन-स्कच रिएक्शन म्हणतो किंवा गटरमॅन्स रिएक्शन म्हणतो. मग इथं काय सेम होणार आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन
हा कोण फॉर्म झाला तर क्लोरोबेन्झीन. कोण फॉर्म झाला हा क्लोरोबेन्झीन. सिमिलरली हा वर्क बघा C6H5 N2 प्लस X काय आहे मायनस, त्याला रिॲक्ट कशाबरोबर करतो HBr बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये कॉपर पावडरच्या प्रेझेन्स मध्ये, आणि त्याला आपण काय करतो हीट करतो. तर इथं काय येणार आहे C6H5 इथं ब्रोमीन आला आणि नायट्रोजन गॅस काय झाली बाहेर पडली आणि बाय प्रोडक्ट काय आला तर HBr. म्हणजे आपल्याला इथं मिळताना काय मिळणार आहे तर ब्रोमोबेन्झीन. काय मिळणार आहे ब्रोमोबेन्झीन. चेंज काय झालं सांगा रिएक्शन मध्ये, फक्त HCl HBrच वापरतोय पण कॉपर पावडर वापरतोय. कसली पावडर वापरतोय कॉपर पावडर वापरतोय. काय असतं की ऍक्च्युअली सँडमेल्स रिएक्शनचं मॉडिफिकेशन कोणती रिएक्शन आहे गटरमेन्स रिएक्शन आहे. ह्या गटरमेन्स रिएक्शन मध्ये आपण काय करतो डायझोनियम सॉल्टला हॅलोजन ऍसिड्स बरोबर रिएक्ट करतो लाईक HCl आणि HBr. HCl आणि HBr HI नाही, HCl आणि HBr HI नाही, काय HCl आणि HBr HI नाही. बघा मी काय सांगतेय HCl किंवा HBrच वापरतोय, HI वापरत नाही किंवा HF पण आपण ह्या रिएक्शन मध्ये गटरमेन्स रिएक्शन मध्ये काय करत नाही तर यूज करत नाही. काय करत नाही यूज करत नाही. पण एक लक्षात घ्या की सँडमेल्स रिएक्शन जी आहे सँडमेल्स रिएक्शन गेट्स बेटर यील्ड ऑफ हॅलोबेन्झीन ॲज कंपेअर्ड टू सँडमेल्स रिएक्शन. सँडमेल्स रिएक्शनची यील्ड Sandmeld's reactions yield of halobenzene is better than the yield. कोणाची yield सांगा is better than the yield of what? Is better than the yield of Guttermann's reaction. It's better than the yield of what? Guttermann's reaction. It is better than the yield of what? Guttermann's reaction. काय सांगितलं बघा की सँडमेल्स रिएक्शन मध्ये क्युप्रस हॅलाइड वापरलं हायड्रोजन हॅलाइडच्या समोर किंवा पोटॅशियम सायनाइड क्युप्रस सायनाइडच्या समोर. पण गटरमेन्स रिएक्शनला आपण काय करतो जो पर्टिक्युलरली तुमचा बेन्झीन डायझोनियम हॅलाइड आहे त्याला एकतर हॅलोबेन्झीन काय ते हायड्रोजन क्लोराइड किंवा हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर रिएक्ट करतो इन प्रेझेन्स ऑफ कॉपर पावडर टू गेट क्लोरोबेन्झीन और ब्रोमोबेन्झीन. आणि काय होते तर नायट्रोजन गॅस काय होते रिमूव्ह. काय रिमूव्ह होते नायट्रोजन गॅस काय होत असते तर रिमूव्ह होत असते आणि बाय प्रोडक्ट मिळत असतं. पण सँडमेल्स रिएक्शन ही चांगली यील्ड देते. सँडमेल्स रिएक्शन ही काय करते तर चांगली यील्ड देते ॲज कंपेअर्ड टू व्हॉट सँडमेल्स रिएक्शन gives a better yield than the Guttermann's reaction. आता next बघा reactions involving of diazogroups. Reaction involving removal of what? Diazogroups. पण इथं replacement of iodine. पण इथं बघा आपण हायड्रोजन आयोडाइड घेतलं नाही कारण हायड्रोजन आयोडाइड घेतलं तर बाय प्रोडक्ट मध्ये परत प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपण हायड्रोजन आयोडाइड घेतलं नव्हतं. सो थर्ड वन formation of what? Formation of iodobenzene. Formation of what? Iodobenzene. Now how the formation of iodobenzene takes place? हा काय आहे Rn2 plus X minus अरिल डायझोनियम हॅलाइड. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करतो ह्याला आपण पोटॅशियम आयोडाइड बरोबर ट्रीट करतो. कशाबरोबर ट्रीट करतो पोटॅशियम आयोडाइड बरोबर ट्रीट करतो. तर हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होतो. हा पूर्ण ग्रुप काय होतो रिमूव्ह होतो आणि इथं काय येतं तर आयोडीन. मग इथं काय येणार आहे Ar काय येणार आहे I प्लस पोटॅशियम आणि हॅलोजन कंबाईन होऊन काय येणार आहे पोटॅशियम हॅलाइड आणि नायट्रोजन गॅस काय होणार आहे तर बाहेर पडणार. नायट्रोजन गॅस काय होणार बाहेर पडणार. म्हणजे तुम्हाला काय
काय मिळणार आयोडोबेन्झीन. आता याला रिॲक्शन लिहू C6H5 N2 प्लस X मायनस पोटॅशियम आयोडाईड याला हीट केलं तर हा पूर्ण ग्रुप काय होणार आहे रिमूव्ह होणार आहे आणि इथं फॉर्म होताना काय होणार आहे C6H5 आहे नायट्रोजन गॅस काय होणार इव्हॉल्व होणार आणि पोटॅशियम हायड्राइड हा काय येणार तर आयोडोबेन्झीन काय येणार आहे हा आयोडोबेन्झीन काय येणार आहे हा तर आयोडोबेन्झीन काय येणार हा तर आयोडोबेन्झीन. नेक्स्ट बघा पर्टिक्युलरली ह्यामध्ये पोटॅशियम आयोडाईड वापरतो ही इनडायरेक्ट मेथड आहे का तर डायरेक्टली आपण आयोडीनला इंट्रोड्यूस करू शकत नाही डायरेक्टली आपण आयोडीनला काय करू शकत नाही तर इंट्रोड्यूस करू शकत नाही. नेक्स्ट बघा एक मिनिट ओके आता आपण काय बघूया आता रिॲक्शन ऑफ काय बघूया रिॲक्शन फॉर फॉर्मेशन ऑफ व्हाट फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्लोरोबेन्झीन रिॲक्शन फॉर द फॉर्मेशन ऑफ व्हाट फ्लोरोबेन्झीन. हे बघा रिॲक्शन फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्लोरोबेन्झीन आपण ब्रोमोबेन्झीन बघितलं क्लोरोबेन्झीन बघितलं आयोडोबेन्झीन बघितलं. फ्लोरोबेन्झीन रिॲक्शन फॉर द formation of what fluorobenzene. It is known as Bals-Kieman reaction. याला कोणती रिॲक्शन म्हणतो आपण Bals-Kieman रिॲक्शन. याला कोणती रिॲक्शन म्हणतो आपण Bals-Kieman रिॲक्शन. आता ही रिॲक्शन काय आहे बघा रिॲक्शन ऑफ व्हाट reaction of fluorobenzene ची formation reaction for the formation of fluorobenzene Bals-Kieman reaction. सगळ्यात पहिला काय करायचं when benzene diazonium जेव्हा बेन्झीन डायazonium halide ला ट्रीट करतो कोणाबरोबर ट्रीट करायचं फ्लोरोबोरिक ऍसिड. when benzene diazonium halide is treated with whom when benzene diazonium halide is treated with fluoroboric acid fluoroboric acid म्हणजे HbF4. when benzene diazonium halide is treated with fluoroboric acid precipitate form होतो precipitate of benzene diazonium fluoroborate is obtained. काय मिळतं आपल्याला precipitate काय मिळतं precipitate of benzene diazonium fluoroborate is obtained which is dried. सगळ्यात पहिला त्याला ड्राय केलं जातं filtered which is dried filtered and decomposed on heat. चला ड्राय करतो फिल्टर करतो सॉरी पहिला फिल्टर करूया मग ड्राय करूया. प्रेसिपिटेटला पहिला फिल्टर करतो म्हणजे पर्टिक्युलर चाळण्यावरनं ते पर्टिक्युलर फिल्ट्रेट पास करतो तर जे काही लिक्विड आहे ते बाहेर पडतं आणि जे प्रेसिपिटेट आहे प्रेसिपिटेट कोण आहे बेन्झीन डायazonium fluoroborate. So when benzene diazonium halide is treated with fluoroboric acid precipitate of benzene diazonium fluoroborate is obtained which is filtered and dried on decomposed and
डिकम्पोज ऑन हिटिंग, आणि त्याला हीट करून काय करतो, डिकम्पोज करतो. अँड इट इज डिकम्पोज ऑन हिटिंग टू गिव्ह व्हॉट, टू गिव्ह फ्लोरोबेन्झीन. काय देण्यासाठी, टू गिव्ह व्हॉट, फ्लोरोबेन्झीन. आता ही रिॲक्शन लक्षात ठेवा, हे इन डिटेल टेक्स्टबुक मध्ये दिले नाही, लक्ष देऊन बघा. जेव्हा बेन्झीन डायझोनियम हॅलाइडला आपण फ्लोरोबोरिक ऍसिड बरोबर ट्रीट करतो तर आपल्याला प्रेसिपिटेट मिळतं, बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट मिळतं. जेव्हा फिल्टर करतो आपण, प्रेसिपिटेट आहे, पाणी असतं बघा. हे बघा, कधी पण तुम्ही रिॲक्शन मध्ये असं बघणार की जे काही पाणी म्हणजे जे काही लिक्विड स्टेट आहे ते खाली जाणार आहे, असं प्रेसिपिटेट फॉर्म होणार. मग जो काही प्रेसिपिटेट आहे ह्याला फिल्टर करतो, ड्राय करतो आणि हीट करतो हाय टेम्परेचरला, त्याला डिकम्पोज होण्यासाठी. काय ऑब्टेन करण्यासाठी, तर फ्लोरोबेन्झीन. काय ऑब्टेन करण्यासाठी, तर फ्लोरोबेन्झीन. आता इथं बघा, हा काय आहे, ArN2 प्लस आणि X काय आहे, मायनस. ह्याला आपण काय करतो, फ्लोरोबोरिक ऍसिड बरोबर हीट करतो, HBF4. आता इथं होतंय काय बघा, हा H प्लस असतो, हा BF4 मायनस असतो, हा X मायनस BF4 मायनस बरोबर रिप्लेस होतो. काय होतो, रिप्लेस होतो. आणि आपल्याला मिळताना काय मिळतं, ArN2 प्लस BF4 काय मिळतं, तर मायनस. आणि बाय प्रोडक्ट काय मिळतं, HX. आता हा जो आपल्याला मिळालाय तो काय मिळालाय, अरिल. काय मिळालाय, अरिल डायॲझोनियम, अरिल डायॲझोनियम फ्लोरोबोरेट. अरिल डायॲझोनियम काय मिळतं, तर फ्लोरोबोरेट. आता हा अरिल डायॲझोनियम फ्लोरोबोरेट जो ऑब्टेन झाला, ह्याला हाय टेम्परेचरला हीट करायचं. तर होतंय काय बघा, हाय टेम्परेचरला हीट. हा BF4 मायनस असताना त्यातला एक फ्लोरीन इथे राहतो, म्हणजे आपल्याला मिळतं अरोमॅटिक आणि तो फ्लोरोबेन्झीन, अरिल फ्लोराइड. काय मिळतं आपल्याला इथं, अरिल फ्लोराइड. प्लस बाहेर काय पडते, नायट्रोजन गॅस, बोरॉन ट्रायफ्लोराइड. मग इथं आपल्याला काय मिळालं, अरिल फ्लोराइड म्हणजे काय मिळालं, फ्लोरोबेन्झीन. ह्याची सेम रिॲक्शन आपण ह्यावेळी लिहू शकतो. काय, अरोमॅटिक ग्रुपच्या जागी मी इथं काय ड्रॉ करते, बेन्झीन रिंग ड्रॉ करते. काय ड्रॉ करते, बेन्झीन रिंग. हा काय आहे, बेन्झीन डायॲझोनियम हॅलाइड. काय आहे, बेन्झीन डायॲझोनियम हॅलाइड. बेन्झीन डायॲझोनियम हॅलाइडला आपण कशाबरोबर ट्रीट केलं, फ्लोरोबोरिक ऍसिड बरोबर. आपल्याला काय मिळतं, बेन्झीन डायॲझोनियम फ्लोरोबोरेट. बेन्झीन डायॲझोनियम काय मिळतं, फ्लोरोबोरेट. आता हा जो काय बेन्झीन डायॲझोनियम फ्लोरोबोरेट आहे, हे बघा C6H5, ह्याला हाय टेम्परेचरला हीट केलं तर इथं काय मिळणार आहे, C6H5. इथं काय येणार आहे, F. म्हणजे काय मिळणार आहे, फ्लोरोबेन्झीन. आणि नायट्रोजन गॅस काय होणार आहे, रिप्लेस होणार आहे आणि बोरॉन ट्रायफ्लोराइड मिळणार. ही रिॲक्शन लक्षात येते का बघा. काय आहे, रिॲक्शन फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्लोरोबेन्झीन. त्याला बाल्स-कीमन रिॲक्शन म्हणतात, लक्षात ठेवा. त्याला बाल्स-कीमन रिॲक्शन म्हणतात. काय, बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड पासून फ्लोरोबेन्झीन ऑब्टेन करणे. When benzene diazonium halide is treated with fluoroboric acid, precipitate of benzene diazonium fluoroborate is obtained, which is filter. ज्याला आपण फिल्टर करतो, ड्राय करतो, डिकम्पोज करतो हीट करून, आणि काय देतो, तर फ्लोरोबेन्झीन देतो. मग इथं बेन्झीन डायॲझोनियम हॅलाइड या फ्लोरोबोरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट करायचं आणि काय देतो, बेन्झीन डायॲझोनियम फ्लोरोबोरेट मिळतं. हे बघा, इथं रिप्लेस करायला पाहिजे, C6 काय असायला पाहिजे, तर H5. मग हा बेन्झीन डायॲझोनियम फ्लोरोबोरेटला हाय टेम्परेचरला हीट केलं की डिकम्पोज होतं आणि आपल्याला फ्लोरोबेन्झीन मिळतं. नायट्रोजन गॅस रिमूव्ह होते आणि बोरॉन ट्रायफ्लोराइड काय होतं, रिमूव्ह होतं. बोरॉन ट्रायफ्लोराइड काय होतं, रिमूव्ह होतं. तर नेक्स्ट बघा, फॉर्मेशन कशाचं, तर नेक्स्ट बघा, फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झीन. बघा, फॉर्मेशन ऑफ काय बघा,
फॉर्मेशन्स ऑफ नायट्रोबेन्झीन. आता फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झीन कसं असतं बघा, सेमच आहे काय, म्हणजे इथं का लगेच ते पर्टिक्युलर फ्लोरोबेन्झीन नंतर प्रिपरेशन्स ऑफ नायट्रोबेन्झीन का दाखवतीये, त्याचं रिझन आहे. त्याचं रिझन काय आहे की तिथंही डायरेक्टली आपल्याला रिप्लेसमेंट होऊन नायट्रो ग्रुप आदिल ग्रुपला जॉईन होता असं होत नाही. तिथं डायरेक्टली रिप्लेसमेंट होऊन रिॲक्शन होते असं होत नाही. बघा फोर्थ वन आहे ना, ही फिफ्थ वन बघा, रिॲक्शन फॉर द फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झीन. Reaction for the formation of what? Nitrobenzene. मग इथं बघा, when benzene diazonium, when the benzene diazonium halide is treated with, कोणाबरोबर ट्रीट करतो, is treated with fluoroboric acid, is treated with fluoroboric acid. फ्लोरोबोरिक ऍसिड बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला काय मिळतं, प्रेसिपिटेट. कशाचं प्रेसिपिटेट, प्रेसिपिटेट ऑफ बेन्झीन. प्रेसिपिटेट ऑफ बेन्झीन. व्हॉट बेन्झीन, प्रेसिपिटेट ऑफ बेन्झीन diazonium. Precipitate of benzene diazonium fluoroborate is obtained. आता हा जो फ्लोरोबोरेट मिळाला असतो which on further treating with sodium nitrate, which on further treating with sodium nitrate. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये इम्पॉर्टंट आहे, which on further treating with sodium nitrate in presence of copper powder. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, कॉपर पावडरच्या प्रेझेन्स मध्ये. So fluoroborate is obtained which on further heating with sodium nitrate in presence of copper powder gives nitrobenzene. काय येतं, नायट्रोबेन्झीन. ही बाजूची रिॲक्शन मध्ये ही जी रिॲक्शन ही दोन्ही ह्याला सेम असणार आहे. कशासाठी, फ्लोरोबेन्झीन साठी आणि नायट्रोबेन्झीन साठी ही रिॲक्शन सेम असणार आहे. सेकंड रिॲक्शन फक्त काय होणार आहे, तर चेंज होणार आहे. काय चेंज होणार आहे तर बघा, परत C6H5 is treated, C6H5 N2 plus X minus is treated with fluoroboric acid, to give C6H5. इथं काय येणार आहे, N2 plus BF4 माइनस प्लस काय बाहेर पडतंय HX. हा बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट ऑप्टेन झाला. आता हा जो काही बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट आहे, इथे लक्षात, हा जो पर्टिक्युलरली बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट आहे N2 plus BF4 माइनस, ह्याला आपण कशाबरोबर करतो ट्रीट, सोडियम नायट्राइड बरोबर ट्रीट करतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ट्रीट करतो, तर कॉपर पावडरच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ट्रीट करतो, कॉपर पावडरच्या प्रेझेन्स मध्ये ट्रीट करतो. तर रिॲक्शन घडताना काय होतं बघा, हा BF4 Na आणि BF4 कंबाईन होतो आणि Na प्लस असतं आणि BF4 मायनस असतं. हा NO2 मायनस आहे, हा BF4 मायनस ला NO2 मायनस शिफ्ट होणार, म्हणजे तर मिळताना काय मिळणार आहे, C6H5. हा बघा, हा पूर्ण ग्रुप रिप्लेस करून टाका, पूर्ण ग्रुप रिप्लेस करून करून इथं काय येणार आहे, NO2 प्लस इथं काय बाहेर पडणार आहे, NaBF4 सोडियम बोरेट.
फ्लोरोबोरेट. काय मिळणार आहे? सोडियम फ्लोरोबोरेट. आणि हा काय मिळणार आहे तर नायट्रोबेन्झीन. हे प्लीज दोन रिॲक्शन बघा जरा लक्ष द्या. Reaction for the formation of nitrobenzene and reaction for the formation of fluorobenzene. बघा, when benzene diazonium halide is treated with fluoroboric acid, हा precipitate जो obtain होतो तो benzene diazonium fluoroborate असतो. त्याला आपण फिल्टर करतो, ड्राय करतो आणि हीट करतो. हीट केल्यावर काय होतं? फ्लोरोबेन्झीन ऑब्टेन होतं, नायट्रोजन गॅस लिबरेट होते आणि फ्लोरोबोरिक बोरॉन ट्रायफ्लोराइड. तेच रिएक्शन फॉर द फॉर्मेशन फॉर अ नायट्रोबेन्झीन बघितलं तर काय होणार आहे की जो पर्टिक्युलरली बेन्झीन डायझोनियम हॅलाइड आहे ह्याला फ्लोरोबोरिक ऍसिड बरोबर रिएक्ट करतो तर आपल्याला काय मिळतं? बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेट. ह्या बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेटला सोडियम नायट्राइड बरोबर रिएक्ट करतो इन प्रेझेन्स ऑफ कॉपर पावडर. तर एक लक्षात घ्यायचं की हा BF4 मायनस असतो. काय हा BF4 मायनस काय म्हणजे हा रिप्लेस होऊन इथे येणार आहे, पण हा पूर्ण ग्रुप रिप्लेस होतो आणि NO2 येतो कारण नायट्रोजन गॅस लिबरेट होते. काय लिबरेट होते तर नायट्रोजन गॅस काय होते? लिबरेट होते. ह्या केस मध्ये हा नायट्रोजनचा काय काम नसतो, हा नायट्रोजन गॅस लिबरेट होतोय, हा NO2 ग्रुप रिप्लेस करतो आणि हा BF4 तिथे जातो. म्हणजे आपल्याला काय मिळतं? सोडियम बोरो फ्लोरोबोरेट. काय मिळतं? सोडियम बोरोफ्लोरेट हा काय मिळतो तर बाय प्रोडक्ट. काय मिळतो? सोडियम बोरोफ्लोरेट हा काय मिळतो तर बाय प्रोडक्ट मिळतो. हा रिएक्शन समजते का बघा? इथपर्यंत रिएक्शन समजते का बघा? इथपर्यंत रिएक्शन समजते का बघा? ही रिएक्शन इम्पॉर्टंट आहे. ही रिएक्शन इम्पॉर्टंट आहे. बघा पहिला कोणती बघितली? सँडविच रिएक्शन, त्यानंतर बघितली गटरमेन्स रिएक्शन, त्यानंतर बघितली फॉर्मेशन ऑफ आयोडीन, त्यानंतर बघितलं फॉर्मेशन ऑफ फ्लोरोबेन्झीन, नंतर बघितलं फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झीन, नंतर बघितलं नायट्रेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ काय बघितलं? नायट्रोबेन्झीन. काय बघितलं? नायट्रोबेन्झीन बघितलं. नेक्स्ट बघा फॉर्मेशन ऑफ फिनॉल. नेक्स्ट रिएक्शन बघा फॉर्मेशन ऑफ काय तर फिनॉल. फॉर्मेशन ऑफ फिनॉल ही खूप इझी आहे. तर फक्त वॉटर ऍड करायचं ऍट 283 केल्विन. 283 केल्विनला काय करायचं? वॉटर ऍड करायचं. शिफ्टिंग होत आहे, OH ग्रुप रिप्लेस होतो. कोण रिप्लेस होतो तर OH ग्रुप काय होतो तर रिप्लेस होतो. सिक्स वन बघा फॉर्मेशन ऑफ फिनॉल. आता फॉर्मेशन ऑफ फिनॉल दिस इज व्हेरी इझी. when benzene diazonium halide, when benzene diazonium halide is treated with water at 283 Kelvin, तर हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होतो आणि इथं OH ग्रुप म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे? C6H5. इथं काय मिळणार आहे? OH प्लस नायट्रोजन गॅस काय होणार आहे? बाहेर पडणार आहे. परत प्लस HX हायड्रोजन हॅलाइड बाहेर म्हणजे हा काय मिळाला तर फिनॉल. हा काय मिळाला? फिनॉल. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड इज ट्रीटेड विथ वॉटर ॲट 283 केल्विन. हा पूर्ण ग्रुप रिप्लेस होतो आणि तिथं OH येतं, OH मायनस येतं, नायट्रोजन गॅस लिबरेट होते आणि हायड्रोजन आणि हॅलोजन कंबाईन होते आणि काय होतं तर हायड्रोजन हॅलाइड. काय होते तर हायड्रोजन हॅलाइड. ह्याला काय फॉर्म झाला तर फिनॉल फॉर्म झाला. काय फॉर्म झाला? फिनॉल. समजते का बघा ही रिएक्शन? समजते का बघा ही रिएक्शन? काय की स्लो ऍडिशन ऑफ वॉटर, स्लो ऍडिशन ऑफ वॉटर. आता एक लक्षात घ्या ही रिएक्शन ॲट 283 केल्विन होते ठीक आहे, पण ह्याचं वॉटरचा ऍडिशन जो आहे तो इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड होते. हे विसरू नका. हे जे रिएक्शन आहे याचे ऍडिशन ऑफ रिएक्शन होते ते कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते तर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. ऍसिड हायड्रेशन म्हटलं तरी पण चालेल ना. काय म्हणू शकतो आपण याला? ऍसिड हायड्रेशन पण काय म्हणू शकतो? ऍसिड हायड्रेशन पण म्हणू शकतो. बघा की
फिनॉल मिळतं आणि रिमूव्ह काय होतं, फिनॉल मिळतं आणि रिमूव्ह काय होतं, तर नायट्रोजन गॅस लिबरेट होते आणि हायड्रोजन हॅलाइड बाहेर पडतं. नायट्रोजन गॅस लिबरेट होते आणि हायड्रोजन हॅलाइड काय होतं, बाहेर पडतं. लक्षात येते का बघा रिॲक्शन. आता नेक्स्ट बघा, माइल्ड रिडक्शन. कसलं रिडक्शन, माइल्ड रिडक्शन. माइल्ड रिडक्शन ऑफ what, mild reduction of, mild reduction of benzene diazonium halide. You know reduction means addition of hydrogen. रिडक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे आपण हायड्रोजन काय करतोय, ऍड करतोय. काय करतोय, हायड्रोजन काय करतोय, ऍड करतोय. बघा, माइल्ड रिडक्शन ऑफ बेन्झीन डायझोनियम हॅलाइड. जेव्हा आपण हायड्रोजन ऍड करतोय, बेन्झीन डायझोनियमचा डायझोनियम ग्रुप जाऊन हायड्रोजन येतं, म्हणजे आपल्याला बेन्झीन मिळतं. तुम्हाला हा काय म्हणता मला काय समजत नाहीये. बरं ठीक आहे, हा इथं नायट्रोजन गॅस तर खाली येते. इथं बघा, mild reduction of benzene diazonium halide से बघा कि when benzene diazonium halide, right, benzene diazonium halide is treated with phosphorus, hypophosphorus, phosphorus नहीं hypophosphorus, H3PO2 ना, hypophosphorus in presence of water. इथं रिप्लेसमेंट होत आहे, रिप्लेसमेंट होऊन येत आहे काय, हा बघा इथं प्लीज लक्ष द्या काय काय होत आहे. हा H2O आहे, हा H2O चा H प्लस आणि काय आहे OH, तुम्ही काय म्हणणार आहे मायनस कन्सिडर करणार आहे. इथं तसं नाही कन्सिडर करायचं, इथं H2O चा 2H प्लस आणि O2 काय कन्सिडर करायचा, मायनस कन्सिडर. 2H प्लस आणि O2 काय कन्सिडर करायचा, मायनस. आता होतंय काय बघा, हा पूर्ण डायझो ग्रुप जो आहे तो रिमूव्ह होतो आणि तिथला इकडचा एक हायड्रोजन ऍड होतो. म्हणजे हा C6H5 होता, हा ऍक्च्युअली हा काय आहे, हा असा असतो C6H5 N2 प्लस आणि X काय असतं, मायनस असतं. जेव्हा हायपोफॉस्फरस ऍसिड बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा काय मिळतं, C6H5H. इथं बाहेर काय पडतंय, नायट्रोजन गॅस बाहेर पडते. ठीक आहे, पुढे काय होतं बघा, हा जो ऑक्सिजन आहे हा ह्याला ऑक्सिडाइज करतो, ह्याला ऑक्सिडाइज करतो, ह्याला रिड्यूस करतो, कारण ह्यामध्ये हायड्रोजन ऍड करतो, ह्यामध्ये ऑक्सिजन ऍड करतो. मग जो हायपोफॉस्फरस आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो, तर फॉस्फोरस ऍसिड मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतो, फॉस्फोरस ऍसिड मध्ये कन्वर्ट. आणि बाहेर पडताना आता परत मग तुम्ही म्हणा दोन हायड्रोजन ना, दोन हायड्रोजन 2H प्लस म्हणजे H प्लस आणि H प्लस. मग एक हायड्रोजन आहे तो इथं ऍड झाला, दुसरा हायड्रोजन जो आहे तो या हॅलोजन बरोबर कंबाईन होतो आणि काय येतो बाहेर, HX. बघा C6H5 म्हणजे काय फॉर्म झाला, C6H5 म्हणजे काय फॉर्म झाला, बेन्झीन. C6H5 म्हणजे काय फॉर्म झाला, C6H5 म्हणजे बेन्झीन फॉर्म झाला. बघा, माइल्ड रिडक्शन, mild reduction of benzene diazonium halide gives what, benzene. काय देतात तर बेन्झीन देतात, कारण C6H5N2 प्लस X मायनस असतं, त्यामध्ये हायड्रोजन ऍड केलं म्हणजे हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होतो, हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होऊन हायड्रोजन ऍड होतो, C6H5H मिळतं, बेन्झीन मिळतं, नायट्रोजन गॅस लिबरेट होते, हायपोफॉस्फरस कशामध्ये कन्वर्ट होतो, फॉस्फरस ऍसिड मध्ये, आणि हायड्रोजन आणि हॅलोजन काय होतं, कंबाईन होतं. माइल्ड रिडक्शन. ही सेम रिॲक्शन इथेनॉल्स बरोबरही होते, म्हणजे इथेनॉल्स पण आपण काय म्हणून वापरतो, तिथं रेड्युसिंग एजंट म्हणून काय करतो तर यूज करतो. ती ही रिॲक्शन बघा. इथं बघा C6H
काय आहे प्लस. हे नाही रिएक्शन फॉर द फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झीन नाही आहे, रिडक्शन आहे हा. रिडक्शन ऑफ डायझोनियम हॅलाइड्स आहे. C6H5N2 प्लस आणि X काय आहे मायनस आहे. C6H5N2 प्लस X काय आहे मायनस. याला आपण ट्रीट करतो इथेनॉल बरोबर. कोणाबरोबर ट्रीट करतो आपण इथेनॉल बरोबर. काय करतो तर ट्रीट करतो. तर इथेनॉल बरोबर ट्रीट केलं की काय होतं बघा, इथेनॉल ऑक्सिडाइज होतो. इथेनॉल ऑक्सिडाइज होतो आणि हा रेड्यूस होतो. रेड्यूस होतो म्हणजे हा हायड्रोजन ॲटम इथं ऍड होणार. हा परत पुढे बघायचं काय होतं. हा C6H5 आहे, हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होतो. पूर्ण ग्रुप रिमूव्ह होऊन कोण ऍड होतं तर इथं हायड्रोजन ऍड होतं म्हणजे C6H6 फॉर्म होतो. परत ह्यातलं हा हायड्रोजन, हे बघा हा हायड्रोजन निघाला, हा एक हायड्रोजन निघाला, इथला एक हायड्रोजन निघतो, इथला एक हायड्रोजन निघाला, दोन होते एक राहिला. CH3CHO म्हणजे काय फॉर्म झाला अल्डिहाइड ना. हा मग काय फॉर्म होता तर CH3CHO प्लस काय लिपिड होते नायट्रोजन गॅस. इथं काय फॉर्म झाला बेन्झीन. इथं काय फॉर्म झाला अल्डिहाइड, ऍसिड अल्डिहाइड. आणि बाहेर काय पडते हायड्रोजन गॅस. काय बाहेर पडते हायड्रोजन गॅस. काय बाहेर पडते हायड्रोजन गॅस. काय होते तर बाहेर पडते. बघा when benzene diazonium halide is treated with ethanol it undergoes reduction. Ethanol loses its hydrogen, he is losing its hydrogen म्हणजे इथेनॉलचं ऑक्सिडेशन होते आणि डायझोनियम हॅलाइडचं रिडक्शन होते कारण ह्यातलं एक हायड्रोजन इथं ऍड होतं, दुसरा हायड्रोजन या हॅलोजन बरोबर कंबाईन होतो आणि काय देतो HX. काय देतो तर HX. that is mild reduction of benzene diazonium halide. Mild reduction of benzene diazonium halide takes place in presence of phosphorus. या फॉस्फरस मध्ये हा वॉटर काय करतो एक हायड्रोजन हा फॉस्फरस मध्ये हा ऑक्सिजन काय करतो ऍड करतो. मग हायपोफॉस्फरस कशामध्ये कन्वर्ट होतो फॉस्फरस म्हणजे ह्याचं ऑक्सिडेशन झालं आणि हायड्रोजन इथं ऍड करतो म्हणजे काय झालं रिडक्शन. हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह हायड्रोजन येतं आणि हा X बरोबर एक हायड्रोजन लागतो म्हणून टोटल हायड्रोजन किती लागतात दोन हायड्रोजन मधला एक हायड्रोजन हा ग्रुप रिमूव्ह करायला लागणार आहे आणि दुसरा हायड्रोजन या हॅलोजन बरोबर कंबाईन होण्यासाठी. बघा हायड्रोजन प्लस हॅलोजन HX प्लस नायट्रोजन गॅस प्लस C6H6 आणि फॉस्फरस ऍसिड. दिस इज अ माइल्ड रिडक्शन ऑफ बेन्झीन डायझोनियम हॅलाइड. हे किती रिएक्शन झाले बघा टोटल हे 7 रिएक्शन्स आहेत. टोटल हे किती रिएक्शन्स आहेत 7 रिएक्शन्स आहेत ज्यामध्ये डायएझो ग्रुप रिमूव्ह केला जातो म्हणजे N2 प्लस X मायनस आहे, हा N2 प्लस X मायनस ग्रुप काय केला जातो तर रिमूव्ह केला जातो. हा N2 प्लस X मायनस ग्रुप काय होतो रिमूव्ह केला जातो. बघा जो डायझोनियम ग्रुप आहे म्हणजे N2 प्लस जो ग्रुप आहे हा लिव्हिंग ग्रुप आहे, इझिली रिमूव्ह होतो अरोमॅटिक रिंग मधून. मग मोस्टली आर्एन डायझोनियम सॉल्ट हे कोणते रिएक्शन जातात तर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जातात. कोणते रिएक्शन जातात न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हे बघा फॉर माइल्ड रिडक्शन ऑफ बेन्झीन डायझोनियम हॅलाइड गिव्स व्हॉट बेन्झीन. ह्याचं डेफिनेशन आपण काय म्हणतो की आर्एन डायझोनियम हॅलाइड जो आहे त्याला जर आपण हायपोफॉस्फरस ऍसिड बरोबर रिएक्ट केलं किंवा इथेनॉल बरोबर रिएक्ट केलं तर आपल्याला बेन्झीन मिळतं. का तर हायपोफॉस्फरस ऍसिड काय करतो ऑक्सिजन घेतो आणि त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि बेन्झीन डायझोनियम हॅलाइड हायड्रोजन घेतं त्याचं रिडक्शन होतं. सिमिलरली इथेनॉल काय करतो त्याचे हायड्रोजन रिमूव्ह करतो. इथेनॉल त्याचे 2 हायड्रोजन रिमूव्ह करतो म्हणजे ह्याचं ऑक्सिडेशन झालं. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे काय असतं ऑक्सिडेशन. आणि इथं हायड्रोजन हा पूर्ण रिमूव्ह होऊन एक हायड्रोजन आणि या हायड्रोजन बरोबर एक हायड्रोजन असं रिमूव्ह होऊन काय होतं तर बेन्झीन फॉर्म. काय फॉर्म होतं तर बेन्झीन काय होतं तर फॉर्म. समजते का बघायचं समजते का बघा हे रिएक्शन्स. नेक्स्ट आपण काय बघायचे तर रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. रिटेन्शन म्हणजे ज्यामध्ये N2 हा बॉन्ड रिमूव्ह होत नाही. N2 हा बॉन्ड काय होत नाही N2 हा बॉन्ड रिमूव्ह होत नाही.